आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून। कोल्हापुरामध्ये गोकुळ दूध संघाच्या डिबेंचरवरून संस्था चालक आणि दूध उत्पादक शेतकरी विरुद्ध गोकुळ असा संघर्ष पेटलाय। दूध उत्पादक शेतकरी आपल्या जनावरांसह आज मोर्चा काढणार आहेत। आज सकाळी 10 वाजता गोकुळ दूध उत्पादक शेतकरी शासकीय विश्रामगृह ते गोकुळच्या कार्यालयापर्यंत जनावरांसह भव्य मोर्चा काढतील। गोकुळ दूध संघाने डिबेंचरमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होत नाहीये अशा पद्धतीचा आरोप संस्था चालकांनी केलाय। भाजपच्या नेत्या आणि गोकुळच्या संचालिका महाडिक या मोर्चामध्ये सहभागी होतील। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 24वी ऊस परिषद आज जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावर पार पडणार आहे। या ऊस परिषदेमध्ये राजू शेट्टी कोणती भूमिका स्पष्ट करतात हे पाहणं गरजेचं आहे। यंदाच्या ऊस हंगामामध्ये प्रति टन किती दर हंगामाची मागणी केली जाते याकडे शेतकऱ्यांचं कारखानदारांचं लक्ष लागून राहिलंय। दिवाळी अगदी 4 दिवसांवर येऊन ठेपलेली असताना परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा धडकी भरली आहे। हवामान विभागानं आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगर, जळगाव, पुणे, सातारा, अहिल्यानगरसह 15 जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलाय। काही दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। काही शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्यात, तर काही शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालंय। त्यातून बळीराजा सावरत नाही तेवढ्यात हवामान विभागानं पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिलाय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक प्राणी आणि नागरिकांना जीव गमवावा लागलाय। या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बिबट्या प्रवण क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे। या बैठकीमध्ये बिबट्यांच्या बंदोबस्तासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा झाली आहे। पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांची संख्या खूप वाढली असल्यामुळे 50 बिबटे हे वनतारामध्ये पाठवणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। तर या संदर्भात केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्यासोबतही सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे। भूपेंद्र यादव हे त्या खात्याचे मंत्री आहेत। त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, ते साऊथ आफ्रिकेमध्ये होते, परंतु संपर्क झाला। मी त्यांना सांगितलं की अशा प्रकारे अनेक लोक अतिशय त्रासून गेलेले आहेत, वैतागलेले आहेत। तर त्याच्याकरता मग त्यांनी आम्हाला असं सांगितलं की त्यांना नसबंदीचं पकडून नसबंदी करायची आणि बाकीचे बिबट्यांना पण ते म्हणाले की मी तुम्हाला केंद्राचा निधी देतो, आपल्याला बिबटे पकडावेच लागतील। आता काहीतरी 50 बिबटे वनतारा का काय आहे ना तिकडं ती देण्याचा निर्णय झालेला आहे। तर मानव आणि बिबट्यांमधला संघर्ष कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। जुन्नर त्यासोबतच शिरूर, आंबेगाव, खेड आणि दौंड तालुक्यातले बिबटे हलवण्यात येतील। 5 वर्षांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 21 मृत्यू झालेत, तर 52 जण जखमी झालेत। बिबट्यांनी 5 तालुक्यामध्ये 18,000 पाळीव जनावरांचाही फडशा पाडलाय। बिबट्यांच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांची नसबंदी देखील केली जाईल। बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे खरेदीसाठी 2 कोटींचा निधी त्यासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे कालच्या बैठकीमध्ये। शेतकऱ्यांना 100% अनुदानित सौर कुंपण देण्याचाही निर्णय झालेला आहे। मेंढपाळांसाठी तंबू उभारण्यात येईल, त्यासोबतच रात्रभर सोलर लाईट पुरवठा देखील केला जाईल। बिबट प्रवण क्षेत्रामध्ये AI आधारित आणखी 50 युनिट्स वापरण्यात येतील। शिरूरमध्ये 200 बिबट्यांसाठी नवीन रेस्क्यू सेंटरही उभारलं जाईल। माणूस आणि बिबट्या यांच्यातला संघर्ष नियंत्रणासाठी सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय ठेवण्यात येईल असाही निर्णय कालच्या बैठकीमध्ये झालाय। सेवानिवृत्त वन अधिकारी अशोक खेडसेंची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती झालेली आहे।
बेस्ट कामगार सेनेकडून आज बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळावा यासाठी आंदोलन छेडण्यात आले। आमदार सचिन अहिर त्यासोबतच नितीन नांदगावकर यांच्या नेतृत्वामध्ये आज वडाळा डेपो इथे आंदोलन करण्यात येईल। बेस्ट उपक्रमांच्या सर्व सेवक वर्ग सदस्यांना 2025 चा बोनस दिवाळी सणापूर्वी मिळालाच पाहिजे ही मागणी घेऊन हे आंदोलन करण्यात येत आहे। आता एक मोठी बातमी आहे। मुंबईमध्ये एका उद्योजकाला डिजिटल अरेस्ट दाखवून 58 कोटींना लुटण्यात आलेले उद्योजक आणि त्याच्या पत्नीला डिजिटल अरेस्ट करून लुटण्यात आलेले। विशेष म्हणजे सायबर क्राईम पोलिसांकडून तिघांना अटक झाली आहे आणि लुटलेल्या पैशांचा माग काढणं सुरू आहे। आरोपींनी 18 बँक खाती वापरून ही लूट केल्याचं तपासामध्ये उघड झालंय। अब्दुल नासिर खुल्ली, अर्जुन कडवासला त्यासोबतच जेठाराम कडवासरा अशी आरोपींची नाव आहेत। ईडी आणि सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करून ही लूट झाली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये अडकल्याचं सांगून त्यांची डिजिटल अरेस्ट दाखवण्यात आली आणि त्यातूनच हा प्रकार घडलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, नेमकं हे प्रकरण काय आहे? मात्र नक्कीच मागील अनेक दिवसांपासून आपण पाहताय की डिजिटल अरेस्टचे प्रकार हे वाढत आहेत। हा जो फसवणूक आहे ही 19 ऑगस्ट ते 8 ऑक्टोबरच्या दरम्यान झालेली आहे। त्यामध्ये या विरुद्ध दाम्पत्यांना आपण सीबीआय आणि ईडीचे अधिकारी असल्याचे सांगत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुमचं नाव आल्याचं सांगून त्यांच्याकडनं पैसे उकळण्यात आलेले आहेत। थोडके नाहीये तर 58 कोटी आहेत आणि हे 58 कोटी 25 विविध खात्यांमध्ये वळवण्यात आलेली आहे। त्याचा तपास होता पोलीस करताना पाहायला मिळते। हे अनेक दिवसांपासून अशाच पद्धतीने हे सायबर फ्रॉड जास्त करून जे वृद्ध दाम्पत्य आहेत, रिटायर्ड आहेत, त्यांना जास्त करून टार्गेट करताना पाहायला मिळतं आणि ही डिजिटल अरेस्टची एक अनोखी पद्धत सध्या आपण पाहतोय अनेकांची फसवणूक करताना पाहायला मिळते आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत। सूरज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। राज्यामध्ये यंदा शेतकऱ्यांचं नगदी पीक असलेल्या सोयाबीनचं मोठं नुकसान झालंय। त्यात जे काही सोयाबीन हाती लागले ते शेतकरी बाजारामध्ये विक्री करतोय तिथेही शेतकऱ्यांची परवड होतीये। सोयाबीनच्या अवस्थेप्रमाणे 2000 ते 4000 रुपये प्रति क्विंटल सोयाबीन खासगी व्यापारी खरेदी करतायत। शासनाचं हमीभाव खरेदी केंद्र आतापर्यंत सुरू व्हायला हवं होतं, मात्र 16 ऑक्टोबर आला तरी देखील शासनाने याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांची लूट होत असून शासनाचं सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्याची मागणी शेतकरी करतायत। अक्षरशः जो डॅमेज झालेलं सोयाबीन आहे त्याला आम्हाला 1-2,000 2,500 याच्यावरी भावच भेटत आणि जे चांगल्या प्रतीचं सोयाबीन आहे त्याला जास्तीत जास्त 3,500 3,500 4,000च्या वरी कसंच कोणी व्यापारी घेईन आणि अशामुळं खूप आता संकटात सापडतो आम्ही। अख्ख्या राज्यामध्ये आज जवळपास 200 म्हणजे 350ला वर कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत। त्या कुठल्याही बाजार समितीमध्ये अद्यापही सोयाबीनची ना नोंदणी सुरू झालेली आहे, सोयाबीनची ना खरेदी सुरू झालेली आहे। म्हणजे ह्या सरकारचं नेमकं चाललंय काय? शेतकऱ्याची लगबग काढणी चालू आहे आणि रबीचं नियोजन पण चालू आहे, पण त्या सोयाबीनला भाव 2,000 पासून ते 4,000 रुपयापर्यंत भाव आहे। डॅमेज सोयाबीन 2,000 रुपये, 2,500 रुपये, 3,000 रुपये ते 4,000 रुपये भाव असा आहे सोयाबीनला आणि कुठंही राज्यभरामध्ये कुठं हमी भावाने खरेदी कुठंच नाही आणि कुठं केंद्रही सुरू नाही, नोंदणी नाही, अद्याप काही पण नाही। लवकरात लवकर शासनाने नोंदणी सुरू करून जे काय शेतकऱ्याचा सोयाबीन आहे ते खरेदी करावं अशी विनंती। आता बिहारमधून एक मोठी बातमी समोर येते। बिहारमध्ये गायिका मैथिली ठाकूरच्या उमेदवारीला भाजपमधूनच विरोध झालेला आहे। 2 दिवसांपूर्वीच मैथिलीचा भाजपमध्ये प्रवेश झालेला होता। त्यानंतर प्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी मैथिलीला अलीनगरमधून भाजपची उमेदवारीही मिळाली होती, मात्र पक्षाच्या 7ही मंडळांमधून मैथिलीला विरोध होतोय। मैथिलीऐवजी स्थानिक नेते संजय सिंह यांच्या उमेदवारीची मागणी आता जोर धरू लागली आहे। अलीनगरमध्ये बाहेरचा उमेदवार नको अशी 7ही मंडळ अध्यक्षांची भूमिका असल्याचं समोर आलंय। तर पुढची बातमी, आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपाई आठवले गटाकडून प्रचाराचा नारळ फोडण्यात आलाय। अंधेरी पूर्वेकडील मरोळ विजयनगर परिसरामध्ये संजय खंडागळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालंय। त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलंय। यावेळी बोलताना रामदास आठवलेंनी ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात भाष्य केलंय। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी पालिकेवर महायुतीचा झेंडा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय।
मी ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते असा गेल्या 25-30 वर्षाचा इतिहास आहे. त्यामुळं मला असं वाटतं की रिपब्लिकन पक्ष जो आहे या महायुतीसोबत राहणार आहे आणि या ठिकाणी मुंबईमध्ये यावेळेला माननीय उद्धव ठाकरे यांची सत्ता उद्धव त्या ठिकाणी आम्ही सत्तेवर येणार आहोत आणि जरी उद्धवजी आणि राजजी जरी एकत्र आलेही तरी त्याचा आम्हाला फरक पडणार नाही. आमच्या सोबत मराठी माणसं मराठी मतं जी 40% आहे त्यामधली 20%पेक्षा जास्त मतं आमच्या सोबत राहतील. अंधेरी पश्चिम ते मंडाले या मेट्रो 2A मार्गिकेखाली उभारण्याचा प्रस्ताव असलेलं बॉलिवूड थीम पार्क प्रकल्प MMRDAनं रद्द केलाय. मेट्रो 2B ही मार्गिका स्वामी विवेकानंद रोडवरील वांद्रे पश्चिम, खार, जुहू या भागातून जाते. या परिसरामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंतही राहतात आणि त्यामुळे मेट्रो 2A मार्गिकेच्या खाली बॉलिवूड थीम पार्क उभारण्याची संकल्पना होती. पण या प्रकल्पाला घोषणा झाल्यापासूनच स्थानिकांचा विरोध आहे. या प्रकल्पामुळे जनतेच्या पैशांचा अपव्यय होणार असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय. अखेर स्थानिकांच्या आंदोलनाला यश आलंय. 300 कोटी रुपयांचा बॉलिवूड थीम पार्क प्रकल्प आता गुंडाळण्यात आलाय. बिहार निवडणुकीच्या मैदानामध्ये आता केंद्रीय मंत्री अमित शहाही उतरलेत. अमित शहा आजपासून 3 दिवसांच्या बिहारच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत आज अमित शहांची एक बैठक देखील होणार आहे. तर अनेक मतदारसंघांमध्ये अमित शहांची आज प्रचार रॅली होते. बिहारमधील भाजप नेत्यांसोबतही अमित शहा बैठक घेतील. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नोबेलबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे. भारत पाकिस्तान युद्धाचा संदर्भ देत त्यांनी म्हटलंय की आपण 8 महिन्यामध्ये 8 युद्ध थांबवली तरीही आपल्याला नोबेल मिळालं नाही. पुढचं वर्ष चांगलं जाईल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय की त्यांनी व्यापार दबावाचा वापर करून अनेक युद्ध टाळली आहेत असंही त्यांनी सूचित केलंय. दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोरमध्ये सध्या रस्त्यावरची लढाई सुरू आहे. राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ यांच्या सरकारविरोधात निषेधाची ठिणगी पेटली आहे. निदर्शकांनी महामार्ग रोखून गोंधळ घातला होता. टायर पेटवण्यात आले. पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केलाय. निदर्शकांमध्ये बहुतेक वाहन चालक आणि शेतकरी आहेत. दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोरमध्ये गर्दीच्या ठिकाणी मोठा स्फोट झालाय. काही क्षेपणास्त्र इक्वेडोरमध्ये कोसळल्याचं चित्र पाहायला मिळालं. जळता ट्रक पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर मोठी गर्दी केली होती. एका कॅब ड्रायव्हरचा स्फोटामध्ये मृत्यू झाल्याची माहिती कळतेय. अमेरिकेतील अॅरिझोनामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक घरांवरची छप्परं ही वादळी वाऱ्यामुळे उडून गेली आहेत. वादळी वाऱ्यानंतरच्या अवघ्या 10 मिनिटाच्या मुसळधार पावसामुळे अनेक परिसर जलमय झालेत. वादळानंतर आलेल्या पावसानं नागरिकांच्या गाड्या आणि घरांचंही मोठं नुकसान झालंय. जगभरातील कोट्यवधी लोकांना युट्यूब वापरण्यामध्ये सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. युट्यूब म्युझिक आणि युट्यूब टीव्ही सध्या जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात खंडित होतोय. युजर्सना व्हिडिओ लोड किंवा प्ले करण्यामध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धांचं यजमानपद आता भारताला देण्यात आलंय. अहमदाबादमध्ये ही भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 26 नोव्हेंबरला ग्लास्गोमध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्सच्या बैठकीमध्ये याबाबत अंतिम घोषणा होईल. या स्पर्धेच्या आयोजनासाठी भारताला नायजेरियासोबत स्पर्धा करावी लागली आहे. दरम्यान भारताला 2 दशकांनंतर या महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धेचं संयोजन मिळालंय. या निर्णयामुळे 2036चं ऑलिम्पिक संयोजन मिळवण्याच्या भारताच्या मोहिमेस ताकद मिळाली आहे. केदारनाथ धामचा कठीण प्रवास आता संपणार आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सोनप्रयाग केदारनाथ रोपवे प्रकल्पाचा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये 13 किलोमीटरची तीव्र चढाई आता फक्त 36 मिनिटांमध्ये कशी पूर्ण करता येते हे दाखवण्यात आलंय. पूर्वी हा प्रवास पायी पूर्ण करण्यासाठी अंदाजे 8 ते 9 तास लागत होते. दर तासाला अंदाजे 1800 प्रवासी प्रवास करू लागतील आणि महिला, वृद्ध आणि मुलांना याचा सर्वाधिक फायदा होईल. भारतातील पहिला 3S ट्राय केबल रोपवे असेल जो जगातील सर्वात सुरक्षित आणि प्रगत रोपवे तंत्रज्ञानांपैकी एक असेल. या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढचं बुलेटिन